कृष्ण हरी जय 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 राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम वारकरी रत्न माऊलींचं आगमन झालं. जय पुंडलिक राम कृष्ण वरदे हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुकाराम 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 तुकार टाळी वाजवा तुकोबरांचं भजन करा. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर संत श्रेष्ठ सोपान देव महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जडी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुशी बांधिला तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागितिये दिव्य लोकासी नेली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय टाका थाप
श्री संतांची या माथा चरणावरी, श्री संतांची या माता चरणावरी, श्री संतांची या माता चरणावरी, संतांची या माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरे प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरे प्रेम सुख, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरे, विश्रांती पावलो सांभाळा उतरे, पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा, काहीच उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा. या पुण्य पावन पुणे जिल्ह्यामध्ये परमार्थ मार्गावर मार्गक्रमणा करणारे अनेक तालुके, त्या अनेक तालुक्यापैकी ब्रह्मदेवाच्या इंद्रदेवाच्या तपश्चर्येने पावन झालेला तालुका, ब्रह्मावतार सोपानदेवांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेला तालुका, पुण्यसलीला कऱ्हा, पुण्यसलीला निरा आदी तीर्थांच्या प्रवाहाने दैदिप्यमान असलेला तालुका, हिंदवी स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजीराजांच्या जन्माने शोभायमान असलेला तालुका, धुरंदर तालुका, पुरंदर तालुका. आणि पुण्यपावन पुरंदर तालुक्यातील तालुक्याचं गाव संवत्सर, ब्रह्मपुरी, सातवड, सासवड अनेक नावांनी अलंकृत असलेलं गाव सासवड गाव. आणि या सासवड क्षेत्रामध्ये पुण्यपावन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा हा पालखी तळ. आणि या पुण्यपावन पालखी तळावर आगळा वेगळा उपक्रम समस्त पुणे जिल्हाद्वारा आयोजित, जगद्गुरु तुकोबराय सेवाभावी ट्रस्ट सासवड आयोजित श्री जगद्गुरु तुकोबराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा. आणि या सोहळ्याला डोळ्यापुढे ठेवून पुरंदर, भोर, वेल्ला, दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर, मुळशी, मावळ, हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड, पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांच्या इथं सेवा होत्या. पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातून भाकरी, सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय देणगी सर्व स्तरातून पुणे जिल्ह्यातील मंडळीने मदत केली. अशा सगळ्या समस्त पुणे जिल्ह्याद्वारा आयोजित असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये
ही चालत आलेली जगद्गुरु तुकोबरायांची चरित्र कथा आणि त्या चरित्रकथेचा आजचा शेवटचा दिवस. जसं अमृताचा पाऊस चालू झाल्यावर संपावा असं वाटत नाही, तशी जगद्गुरु तुकोबरायांची चरित्रकथा संपावी असं वाटतच नाही महाराज. कोणाला वाटत असेल तर त्याने खुशाल हात वर करा, त्याला 1 रुपया आपण बक्षीस देऊ महाराज. चला बक्षीस फार छोटं, हे मला सगळे छोटे माऊली म्हणतात म्हणून बक्षीसही छोटं. जसं अमृताची 7 वाकुडी ज्ञानोबराय म्हणतात लागल्यानंतर ती उघडूच नाही. जसा पाऊस लागून राहावा तसं हे अमृताची झड इथं चालू आहे. वेगळे वेगळे कीर्तनकार येतात, ज्ञानदान करतात. आज आमच्या साक्री तालुक्यातून, सटाणा तालुक्यातून, मालेगाव तालुक्यातून, देवळा तालुक्यातून, चांदवड तालुक्यातून 25,000 मांडे आले. 25,000. आणि 8 दिवसात आज सकाळी एवढं अन्नदानही झालं नाही महाराज. काय माणूस जेवलं महाराज. पारायण चालू असताना 3 पंक्ती उठल्या होत्या आणि पारायण झाल्यावर जवळजवळ 6 पंक्ती उठल्या. त्या मांडवात 5,000 मनुष्य एका टायमाला जेवत आहे बघा. एवढं अन्नदान महाराज ह्या गावात कधीच झालं नाही आणि कोणी करूही शकणार नाही महाराज. सोपान देवाच्या समाधी सोहळ्याच्या वेळी झालं होतं, त्याच्यानंतर 728 वर्षानंतर आजच झालं महाराज. आमचे सगळे साक्री तालुक्यातली मंडळी इथं बसलेली. इथं सटाणा तालुका, चांदवड तालुका, देवळा तालुका, या तालुक्याला मी विनंती केली की इथं 728 वर्ष झाली यावर्षी सोपान देवाला समाधी घेऊन. 728 वर्षात कधी एवढं अन्नदान झालं नाही. जर तुम्ही, कारण निवृत्ती देवांनी विनंती केली होती मुक्ताबाईला की तू आम्हाला मांडे भोजन दे. तव कोणे एकेकाळी सण आला दसरा दिवाळी, निवृत्ती देव तये वेळी मुक्ताईशी बोलिले, म्हणे उत्तम मांडे करुनी भोजन घाली आम्हा लागून. आम्हा तिन्ही भावंडाला जर तू मांड्याचं भोजन करून दिलं तर चांगलं होईल. मग अवश्य म्हणून तय क्षणे शिदा साहित्य आणले. मग मुक्ताबाईने अवश्य म्हणून ते सर्व शिदा साहित्य महिपती महाराजांनी लिहिले. मुक्ताबाईने मांडे केले आणि या चौघांनाही जीव घातलं. स्वानंदाचे ताटी साचार, स्वानुभवाचे त्यास गोड रूप केलेले, त्यात स्वानुभवांचे मांडे चोरून चौघे जण बैसली जा, निवृत्ती सोपान ज्ञानदेव चौथी बहीण मुक्ताबाई. असं रूपक केलेलं आहे महिपती महाराजाने. स्वानंदाचं ताट, त्यात स्वात्मभक्तीचं क्षीर, आणि त्यात आत्मसुखाची साखर, आणि स्वानुभवाचे मांडे चुरून ही चौघं भाऊ बहीण जेवायला बसली. असं महिपती महाराजांनी रूपक केलेलं आहे. असो 728 वर्षामध्ये जो हा विक्रम केला, हा विश्व विक्रम केला आमच्या साक्री, सटाणा, देवळा आणि चांदवड तालुक्याने. त्यात सर्वात जास्त साक्री तालुक्याचं योगदान महाराज. खरं तर मी साक्री तालुक्यात कीर्तन फार कमी केलेले आहेत, पण साक्री तालुक्याची भावना चांगली. बसा रे वा, बसा पाटील. आणि मग ह्या मंडळीने काल दिवसभर मांडे बनवले आणि रातोरात प्रवास करून मंडळी इथं पहाटे 6 वाजता आली. आणि स्नान थोडंसं झोपतात काय, बसा बंदाच व्हा, पण लगेच सेवेला उपलब्ध झाली. अशा या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा साक्री तालुक्यासाठी. आम्ही ते मानपत्र करायला टाकलंय, पण ते दिवसभर आज इथं लाईट नाही, रेंज नाही महाराज. असंही असं पण ते मानपत्र बनवू आपण 7 वाजेपर्यंत. आणि आपण कीर्तनाच्या शेवटी या तालुक्याला ह्या सासवडकर मानपत्र देणार आहे. बघ इथं असं कधी महा अन्नदान झालं नाही. दूध किती दूध आलं, मी आचार्याला विचारलं दूध किती आलं, ते सगळ्या वारकड्याची आंघोळ होईल एवढं आलं. म्हणजे दूध आज डेअरीला दूधच गेलं नाही महाराज. प्रत्येक माऊली हातात दूधच घेऊन यायची महाराज. किती दूध आलं काय मापच नाही. बरं सकाळी मांडे खाऊन संध्याकाळी बी मांडे पुरणारे जितके येतं, आणि उद्या नाश्त्याला बी मांडेच आहेत महाराज. वा, सासवड कसं मांडे खाऊन शेवाळून गेलं पाहिजे महाराज. वा, कारण इथं खाली शेवाळवाडी सुद्धा आहे महाराज. असो आहे मांडे. एकदम एक भाग पेटला फक्त खानदेश. मुक्ताईंना मांडे करता येत होते. बघा ना काय योगायोग्य, मुक्ताईने समाधी, मुक्ताईचं देवस्थान सुद्धा त्याच भागात आहे. हो, ते मुक्ताई गेल्यानंतरच तिकडं मांडे सुरू झाले का काय कोणास ठाऊक, असा माझा अंदाज आहे. मुक्ताईला दिलंही मांड्याच्याच भागात महाराज, म्हणजे मुक्ताईची समाधी त्याच भागात आहे ना, खानदेशात. असो ही पुण्य पावन मंडळी आमची सर्व
तुकाराम बाबा गोराणेकर भक्त परिवार, कृष्णाजी माऊली जायखेडेकर भक्त परिवार, नागाई देवस्थान भक्त परिवार, असं हे सगळ्या मंडळीने एकत्र येऊन हा उत्सव केला. तुम्हाला धन्यवाद. आपण जगद्गुरु तुकोबारायचं चरित्र पाहत आहोत. जगद्गुरु तुकोबारायच्या चरित्राचे आपण अनेक पैलू पाहिले. ते अनेक पैलू पाहत असताना जगद्गुरु तुकोबारायला एकदा वारीला जाणं झालं नाही. आता वारीला तर जाणं झालं नाही. वारीला का जाणं झालं नाही? जगद्गुरु तुकोबारायला शीतज्वर झाला. ज्वराचे बरेच प्रकार आहेत. जे नवज्वर वेगळा, शीतज्वर वेगळा. तर शीतज्वर झाला आणि मग शीतज्वरे करून देह परम झाला क्षीण. म्हणे यात्रेशी आले महाविघ्न, उपाय कोणता करावा. महिपती महाराज तुकोबारायच्या चरित्रात 350 वर्षापूर्वी हे तुकोबारायचं चरित्र त्यांनी लिहून ठेवलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या शरीराला परम क्षीण देह झाला तुकोबारायचा. वारी हा तुकोबारायचा स्वभाव आहे. जो ज्याचा स्वभाव असतो तो स्वभाव दुरतिक्रम. त्या स्वभावाचं कोणाला अतिक्रमण करता येत नाही. एखाद्या माणसाला तंबाखू खाण्याचा त्याचा जर स्वभाव झाला, तंबाखू सुटतच नाही महाराज. आम्ही एका माणसाला फार आग्रह केला, अरे तुझा काय स्वभाव आहे असा तंबाखू खाण्याचा, तंबाखू सोड. तो म्हणला महाराज बायको सुटल पण तंबाखू नाही सुटायची महाराज. काही माणसं मेल्यावर त्यांच्या पिंडाला कावळा तसा शिवत नाही. तिथं तंबाखूची पुडी, चुन्याची डबी ठेवावं लागती. काहींना ग्लास सुद्धा भरून ठेवावा लागतो. फक्त त्या ग्लासात काय भरलं इथं उच्चार करायला लावू नका महाराज. असं एखाद्याला ज्याला जे आवडतं त्याला ते पिंडापुढं ठेवावं लागत. असो एखाद्याचा स्वभाव झालेला असतो. जगद्गुरु तुकोबारायचा कुलाचार, जगद्गुरु तुकोबारायांचा शिलाचार, जगद्गुरु तुकोबारायचा स्वभाव पंढरीची वारी करणं हा आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कण करी तीर्थव्रत, आणि कण करी तीर्थव्रत, आणि कण करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करण उपवासी, व्रत एकादशी करण उपवासी. आणि कण करी तीर्थव्रत, आणि कण करी तीर्थव्रत, आणि कण करी तीर्थव्रत. एकादशी उपवास, व्रत एकादशी करण उपवासी. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आणि कण करी तीर्थव्रत, आणि कण करी तीर्थव्रत, आणि कण करी तीर्थव्रत. व्रत व्रत एकादशी करीन उपवासी. आणि कण करी तीर्थव्रत, आणि कण करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. याला शास्त्रात संचार दोष म्हटलाय. संचार दोष म्हणजे एक मार्ग सोडून मनुष्य बोलत बोलत प्रेम भावे दसाळ गेलो असं होतं. कधी कधी एक चाल धरली तर एखाद्या अंतरात जातो, एक चाल धरली एखाद्या अंतरात जातो. आता गावगाव भजनी आहेत ना, शिवरंजनी धरतात, अंतरा माल कंसा आणि पुन्हा ध्रुपदावर भैरवेरोचे येतात महाराज. ऐकणाऱ्याला काही कळत नाही त्यातलं. किती मात्र्यात चालवते यार, काय मात्र्यात ऐकणाऱ्याच मात्र झालं काय सांगतो. हां असो, याला संचार दोष म्हणतात. माझ्याकडूनही कधी कधी असं होतं. पण त्याला ती सेवा जर चांगली राहिली ना, होतं ते चांगले होईल ते. आणि जरी संचार झाला तरी मुळावर येता आलं पाहिजे महाराज. असं हे शिकावं आमच्या बाबूराव शेकापुरीकडून महाराज.
बाबराव वेगळ्या वेगळ्या चाली म्हणून परत तिथंच येतं बघा, वेगळ्या वेगळ्या चाली म्हणून बरोबर तिथे येतं. जर कुठं न टाकलं तर 4च पार पडलं पाहिजे बघा. वा असो. जगद्गुरु तुकोबरायचा कुलाचार, जगद्गुरु तुकोबरायचा शिलाचार, पंढरीची वारी आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. पंढरपूरचा पांडुरंग कशाचाच भुकेला नाही, फक्त वारीचा भुकेला आहे महाराज. आम्ही माळ घालताना सांगत असतो, तुम्हाला ज्ञानोबरायचा सोहळा 18 दिवस चालतो. आमचे निवृत्तीनाथाची वारकरी आलेले सगळे नाशिक जिल्ह्यातले हे 21 दिवस चालतात. तुम्हाला नाही 18 दिवस चालता आलं, नाही 21 दिवस चालता आलं, 15 दिवस चला, नाही 15 दिवस चालले 10 दिवस चला, नाही 10 दिवस चालले 5 दिवस चला, नाही 5 दिवस चालले 2 दिवस तरी चला, नाही 2 दिवस निदान वाखरीपासून पंढरपूरपर्यंत चला. पंढरपूरचं हे वैशिष्ट्यच आहे, त्याला पायीच जावं लागतं महाराज. हे तिथलं वैशिष्ट्य आहे. जसं जेजुरीचं वैशिष्ट्य, पप्याच्या आईला खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावंच लागत त्या, तरच पाळणा हलतो, नाही तर असो नियमच आहे महाराज. जसं जेजुरीचं ते वैशिष्ट्य आहे तसं पण म्हणून सगळ्या माळका, जसं अंगातवाल्या बाया ज्यांच्या अंगात येतं त्या सांगतात तुम्हाला जागरण घालावंच लागेल, तसं सगळ्या माळकऱ्यांनी कीर्तनकारांनी वारी करावंच लागेल सांगायचं. जागरणाविषयी प्रेम लोकांचं नाही आहे, प्रेम निर्माण केलं अंगातवाल्या बायांनी. लोकांचं वारीविषयी प्रेम नाही आहे, प्रेम निर्माण करायचं कीर्तनकारांनी महाराज. वा, पण पहिले कीर्तनकार तर चालले पाहिजे ना, इथं आडातच नाही तर पावऱ्यात कुठून. कीर्तनकार म्हणते तो वारीत 18 दिवस जायचं, परत 5 दिवस पंढरपुरात राहायचं, म्हणजे 18 आणि 5 23 दिवस. आणि मग इथं वर्ष श्राद्धाचे कीर्तन आहेत बा, 10वे येतं, तेवढ्याच 4-5 हजार रुपयाला तोटा होतो. अरे बाबड्या, तेवढा तोटा पांडुरंग तुझा भरून काढील. आळंदीमध्ये तमाशा यायचा ज्ञानेश्वर विद्यालयात, मग त्याचा मोठा आवाज यायचा. आता इथं डमाले मामा ही माणसं बसलेली सगळी, त्याचा मोठा आवाज व्हायचा आणि ते फडकऱ्यांना त्रास व्हायचा त्याचा. ते फडकरी कोणी बोला ना, वारकरी संप्रदायात एकी होणारच नाही, हे रामदासबा मनसुख यांचं वाक्य आहे महाराज. रामदासबा मनसुख म्हणायचे, वारकरी शेतकरी जर एक आला तर जगाचा कारभार हाकील, एवढी ताकद आहे वारकऱ्यात आणि शेतकऱ्यात महाराज. आता आपण एवढे आल्यावर आता बरेच गडी काही सेवा सांगा म्हणजे, सेवा फेवा काय नाही, निवडणुका झाल्या तर काय सेवा सांगा तर म्हणणं आता. असो, वारकरी शेतकरी एकत्र आला पाहिजे महाराज. मग ते रामदासबा मनसुख म्हणायचे कधी एकत्र येऊच शकत नाही महाराज. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर विद्यालयात तमाशे भरायचे. आमचे गुरुवारी डॉक्टर महाराजांनी ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्रमुख आदरणीय आमचे वडगावकर शेठ, अजित शेठ वडगावकर, ते डॉक्टर महाराजांवर त्यांचं फार प्रेम महाराज, अतिशय म्हणजे नितांत प्रेम. मग अजित शेठची गाठ घेतली व एवढी आळंदीत तिथं फडं, वारकऱ्याचे फडं लागतात जवळ, तो त्यांचा आवाज केवढा राहतो आणि ते त्रास होतो वारकऱ्याला. जर तुम्ही त्यांना दुसरीकडे जागा द्या, पण तेवढी जागा तुम्ही जर वारकऱ्यांच्या फडाला दिली तर चांगलं आहे. अजित शेठ वडगावकरांनी डॉक्टर महाराजाच्या शब्दाखातर तिथला तमाशा बंद केला. तर तमाशावाले अजित शेठ वडगावकरांना म्हणजे तुम्हाला कोणतरी गुरु भेटला आहे, हे कुणी सांगितलं. लोक मुळाशी शिरतात ना, त्यांनी सांगितलं आमच्या गुरुजींनी सांगितलं, म्हणजे गुरुजीत नाव सांगा. म्हणजे डॉक्टर नारायण महाराज जाधव. तमाशावाली माणसं डॉक्टर महाराजाला भेटायला गेली. बरं, ते तमासगीर सगळे माळकरी होते बरं का. पहिले तमासगीर माळकरी होते महाराज. दत्तोबा तांबे माळकरी होते, तमासगीर होते ना, माळकरी होते. त्यांचाच मुलगा आहे ना नंदोबा तांबे. आणि पहिले तमाशे बी चांगले होते महाराज. पहिल्या तमाशात राजा हरिश्चंद्र आख्यान, ढसा लोक रडायचे ते हरिश्चंद्र आख्यान ऐकून महाराज. पहिले तमाशे बी लय चांगले होते महाराज. आता कीर्तनाचेच तमाशे झालेत. आता काय सांगावं तुम्हाला महाराज. लोक म्हणजे वा वा, तमाशाची आठवण सुद्धा नाही आली बा. काय कीर्तन, काय कवितान, काय पवाडेन, काय झाडीन, काय डोंगरन, काय हाटीलन आहे, कार्यक्रम एकदम ओके आहे. बरं असो, पहिले तमाशे सुद्धा सत्वगुणी होते महाराज. डॉक्टर महाराजांपुढं त्यांनी विनंती केली, आम्ही रोज देवपूजा करतो माळकरी, तर फक्त तो आमचा धंदा आहे. जसं सजन कसायाचा मांस विकणं धंदा आहे, तसा तो आमचा धंदा आहे. तुम्ही जर परवानगी दिली तर ते परत आम्हाला तमाशा लावायला जागा देते. आमचे गुरुजी डॉक्टर नारायण महाराज जाधव त्या तमाशावाल्यांना हात जोडले, म्हणजे हे बघा, तुम्हाला आळंदीत जेवढा धंदा होतो तेवढा जर तुमचा वर्षभरात झाला नाही तर आमच्या ज्ञानोबरायला तुम्ही ज्ञानोबराय म्हणू नका. फक्त तुम्ही आळंदीत तमाशा करू नका. त्या तमाशावाल्याने ऐकलं आणि 1 साल आळंदीत तमाशा आणला नाही. दुसऱ्या वर्षी तो आळंदी वारीला आला, पण वारीला आला तमाशा घेऊन आला आणि डॉक्टर महाराजाच्या पाया पडला, म्हणला दरवर्षापेक्षा यावर्षी आमची दुप्पट इन्कम झाली, फक्त आम्ही आळंदीला तमाशा आणला नाही म्हणून. महाराज म्हणजे तुम्ही 25-23 दिवस काढा ना ज्ञानोबरायासाठी, पांडुरंगासाठी काढा.
ते जाऊ दे ना ते दशक्रिया, जाऊ दे ना ते वर्ष श्राद्ध, चट ते कावळे घेते पाहून कोणाच्या दशक्रिया करायच्या कोणाच्या ना. हा एवढे जर 5-25 दिवस जर पंढरीनाथासाठी दिले तर पांडुरंग नक्की तुमची ती कुठंतरी उणीव भरून काढील. पण ते तुम्हाला गुण येणारच नाही हे लिहूनच ठेवा महाराज. ते एखादं वर्ष श्राद्धाने एखादा दावा म्हणलं का आमची माणसं थडग्यातून वर निघतील महाराज. हे होऊनच जाऊ द्या, अरे काय होऊन जाऊ द्या. वारी हा कुलाचार आहे. जसा एखादा मनुष्य आलेला लाभ धुडकावतो आणि नको तिकडं डोकं लावतो, तसं पंढरीची वारी हा लाभ आहे. याला लात मारून दुसरीकडे जाणारा मनुष्य हा करंट आहे. करंटा जोडोनिया जोडी जेने पुंडारिली दुरी, जोडोनिया जोडी जेने पुंडारिली दुरी, जोडोनिया जोडी जेने पुंडारिली दुरी, जोडोनिया जोडी जेने पुंडारिली दुरी. भिकेची आवडी तया नावडे पंढरी, भिकेची आवडी जया नावडे पंढरी, भिकेची आवडी तया नावडे पंढरी, भिकेची आवडी तया नावडे पंढरी. करंटे कपाळ जाचे नाम नये वाचे, करंटे कपाळ जाचे नाम नये वाचे, करंटे कपाळ जाचे नाम नये वाचे, करंटे कपाळ जाचे नाम नये वाचे. आळंदीला जर सगळी मंडळी आली तर सगळ्याला विनंती आहे, आळंदीला चाकण रोडला बनशीलाल कारवा धर्मशाळा आहे. त्या बनशीलाल कारवा धर्मशाळेजवळ आले का उजव्या हाताने एक पाठीमागं रस्ता जातो, तिथं जा. एक 5 मजली नुसते स्लॅब पडलेले आहेत, फक्त खालचा मजला बांधलेला आहे. त्या धर्मशाळेत जा आणि त्या धर्मशाळेत गेल्यावर तिथे एक साधू राहतात. साधूचं नाव आहे गुरुवर्य हनुमंत महाराज मते. असे जातिवंत साधू आहेत. एकदा त्यांचं दर्शन घ्या, त्यांची पांडुरंगाची पूजा पहा. त्यांच्याकडे एक मोबाईलची चिप भेटते, तेवढी चिप विकत घ्या, एक 200-300 रुपयाला भेटते. तुम्ही म्हणाल काय त्या चिपमध्ये? त्या चिपमध्ये 5000 चाली आता आणि वारकरी चाली आता, कारण ते भगवान भाऊ येडशीकराचे शिष्य आहेत. आणि बंकट स्वामीच्या चाली सगळ्या चाली भगवान भाऊ येडशीकरांकडे होत्या आणि भगवान भाऊच्या सगळ्या चाली हनुमंत महाराज मतेकडे आहेत. जर कधी आले तर ह्या चाली शिका. हात जोडून विनंती, आपल्या मोबाईलमध्ये घालायच्या आणि सकाळी आपलं स्नान झालं का लावून द्यायच्या, ऐकत बसायचं. महाराज तुम्ही कुठं मॉर्निंग वॉकला गेले, कुठं इकडं तिकडं फिरायला गेले तर ते ऐकत चला. आणि ह्या चाली म्हणा, ही मी जी चाल म्हटलो आता ही त्या साधूचीच चाली महाराज हनुमंत महाराज मते. आणि त्यांची गाडी पहा. तुम्हाला गाडी काय पाहण्यासारखी, खरंच पहा. त्या गाडीतच आंघोळीची सोय, गाडीतच पाणी तापवायची सोय, गाडीतच स्वयंपाक आहे, गाडीतच फ्रीज आहे, गाडीतच देवपूजा आहे, गाडीतच बेड आहे. सगळं गाडीत बनवलं आहे महाराज. आणि बिगर इंजिनियरचं बनवलं. मी कसं काय बनवलं म्हणले, तो कमरेवर हात ठेवलेले इंजिनियरनी करून दिले. म्हणले वा काय भाव आहे त्या माणसाचा महाराज. एकदा गाठ घ्या अशा साधूची. आळंदीत गेल्यावर 50-50 हजारावाल्या पोच्या गाठी घ्या. खरं तुम्हालाच हाता घालून काढलं पाहिजे महाराज. हां कोणाची गाठ घ्यावा याचं ज्ञान नाही, काय नाही. हां कसं ज्ञान नसावा. असो, जगद्गुरु तुकोबरायचा कुलाचार शिलाचार पंढरीची वारीचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय आषाढी कार्तिकी पंढरीला जाणार म्हणजे जाणार. हा नेम त्याचा तुकोबरायांचा नेम हा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत शेगुज पांडुरंग. आपल्या वाडवडिलापासून पंढरीची वारी चालू आहे. पण एकदा काय कोण जाणे तुकोबरायला झाला शीतज्वर आणि अंगातल्या आत्ताच्या भाषेत पांढऱ्या पेशी कमी झाल्या. आणि तुकोबरायला हात उचले ना, पाय उचले ना, चालणं व्हायना. शीतज्वरे करोनी जाण परमदेह झाला क्षीण. म्हणे यात्रेशी आले महाविघ्न, उपाय कोणता करावा. उपाय काय करावा. मग तुकोबरायचं अंतकरण असं तळमळायचं. मत्स्य तळमळी जळावीन का माते वाचोनी आक्रंदे ताने. का कृपणाचे हरपता धन न पडे चैन तयासी. तैशी पंढरीची अंतरता वारी. तो कयाशी खेद वाटे अंतरी मार्गी नचले पाऊल भरी. यास्तव अंतरी झुरतसे महिपती महाराज. जसा मासा पाण्यातून काढल्यानंतर तळमळतो, जसं एखादं लहान बाळ आईपासून चुकल्यानंतर ते बाळ तळमळतं, किंवा एखादा कृपण मनुष्य
कीर्तन झालं त्याचं, त्याला कीर्तनाची दक्षिणा दिली, पण माणसं 50 पाया पडत होते आणि ते दक्षिणेचं पाकिट कुठं ठेवलं गाडीत काय लक्षात आलं नाही. 2 किलोमीटर गाडी पुढं केली आणि त्याला चैन पडाना, सारखी चैन उघडून बघायचा पाकिट कुठं ठेवलंय. न पडे चैन तयाशी असो का कृपणाचे हरपता धन न पडे चैन तयाशी, तैशी पंढरीची अंतरता वारी तो कयाशी खेद वाटे अंतरी. आरा वारीला जाणं झालं नाही, काय बोलावं. आमच्यात आजरेकराचा एक वारकरी होता, इथं आजरेकरची बरीच माणसं आहेत. आजरेकराचा एक वारकरी होता, त्याचं नाव होतं हरिभाऊ वारकरी. आमच्या जाताना तो आजरेकरात चालायचा, पण परतीला आमच्यात चालायचा. आमच्या पुढं परतीला 1 नंबरला वैकुंठवासी नाम भगत बुवा चालायचे, निवृत्तीबा भगत रथामागं चालायचे. रथामागं 1 नंबर निवृत्तीबा भगत पैठणकर. निवृत्तीबा भगत पैठणकर लय म्हातारं म्हणा, स्वर नव्हता त्यांना, स्वर नव्हता, पण समाधी तीर्थावळी पत्रिका ओरडू म्हणायचे महाराज, ओरडू. शेवट थकले, ते स्थूल होते. माऊलीच्या पालखीला धरून चालायचे, तर माऊलीच्या पालखीचे बैल संस्थांची माणसं म्हणजे सावकाश चालवा, निवृत्तीबा चालले आहेत मागं माऊलीच्या पालखीला धरून. पण म्हातारं चालायचंच. शेवट जास्त स्थूल झाले, मग ते चालले नाही. मग त्यांच्यात आता ही मंडळी चालतात, गोरेकर मंडळी चालतात, पण ते खरं निवृत्तीबाचंच भजन आहे. रथामागं 1 नंबर निवृत्तीबा आणि रथामागं 2 नंबर संपतबुवा चालायचे. आणि मग संपतबुवाच्या नंतर मग आमचे दशरथबुवा, विलासबुवा वारकरी, विलासबुवा चलतात अजून. आमचा लक्ष्मणबुवा वारले, नाथाबुवा वारले, सीतारामबुवा आहे, पण सीतारामबुवा आता चलत नाही, फारच थकलेत. ते आम्ही त्यांच्यात चालतो. काय सांगायचं होतं गेलं ध्यानातून माझ्या. भजन तै न पडे चैन तयाशी कशासाठी काढलं काय नाही प्रकरण. वारी हा हरिभाऊ, हरिभाऊ. तर ते आजरेकर चालताना दिंडीत चालतात, पण परतीला मात्र आमच्यात चालतात. आजरेकर आता शिवा अजूक चालतो. मग आमची लाईन आहे पहिली, आमच्या पुढं लाईन कोलदरवाल्याच्या. आता हे आले तर उडाफे महाराज हे चालतात आता. त्याच्या पुढं कोलदरव म्हणजे रथामागं 18 नंबर दिंडी, त्यांच्या पुढं कल्याणकर चालतात. आमच्या पुढच्या वड्या. आणि आमच्या पाठीमागं वारकरी शिक्षण संस्थेची वळ चालते, माझ्या रांगेच्या पाठीमागं. त्याच्या पाठीमागं आजरेकराला वळ ठरलेलं राहायची. 2020 साली माऊलीची पालखी सोहळा राजाला बंद. माऊली म्हणजे कोरोनामुळं पालखी सोहळा रद्द झाला. आणि हरिभाऊचा फोन आला मला अष्टमीला सकाळी, किंवा वारीला जाणं होत नाही तर जगण्यात मजाच नाही. हो म्हणलं हरिभाऊ आता काय करता, ह्यात महामारी अशीच आलेली आहे, काय करायचं. हरिभाऊ म्हणले नाही माऊली जगण्यात मजा नाही, आज प्रस्थान आहे, आज आपण तिथं पाहिजे होतं माऊली दारात. सायंकाळी 4 वाजता हरिभाऊच्या घरच्याचा फोन आला, हरिभाऊ वारले बरं का, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो. काय वियोग झाला असेल त्या पांडुरंगाचा महाराज त्याला. त्या वियोगात हरिभाऊने देह सोडला. आजरेकराचा वारकरी होता हरिभाऊ वारकरी. याला म्हणायचं परमार्थाविषयी प्रेम. अशी काही माणसं आहेत. वारी नाही, जीव ठेवायचा नाही अशी. 3 दिवस राम मंदिराचा निकाल होता. आत्ताची गोष्ट नाही, 2009 का 10ची गोष्ट असेल मला वाटतं. होते 2010ची का 9ची गोष्ट असेल, 10ची असेल. आणि सरकार त्यावेळेस काँग्रेस सरकार होतं. आणि हा राम मंदिराचा निकाल लागल्यावर काही दंगल होईल आधी म्हणून माऊलीचं संस्थान 3 दिवस बंद होतं. आणि पंढरपूरचंही संस्थान 3 दिवस बंद होतं. आणि पोलिसात पारा होता निकाल 3 दिवस आहे म्हणून. आदल्या दिवशी निकालाच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी विठ्ठलबुवा गुले त्यावेळेस चातुर्मासात होते. आणि 3 दिवस फक्त पांडुरंगाचा काकडा पाहायला त्यांना भेटला नाही. दशमीच्या दिवशी विठ्ठलबुवाने देहच ठेवला महाराज. वा कारण याचे साक्षीदार निवृत्तीबुवा हांडे होते, पण आता निवृत्तीबुवा हांडे बी वैकुंठाला गेले. पहिल्या दिवशी विठ्ठलबुवा काकड्याला गेले तर म्हणले पांडुरंगाचं मंदिर बंद आहे, बाबरी मशिदीचा निकाल आहे म्हणून. त्याला कोणाला विचारून बंद ठेवलं, म्हणले सरकारने बंद ठेवलं. अहो आम्हाला जाऊ दे, आम्ही नित्याचे काकडा पाहणारी माणसं, बोनला जाऊ दिलं नाही. मागं आले ते त्या दिवशी फारच उद्विग्न झाले महाराज. मग त्या दिवशी त्यांना भेटायला निवृत्तीबुवा हांडे आले. निवृत्तीबुवा हांडेला विठ्ठल महाराज गुले म्हणले, बुवा मी चातुर्मासात राहिलो आणि काकड्याला गेलो नाही असं कधीच झालं नाही म्हणले 60-70 वर्षात. आणि पहिल्यांदाच घडलं म्हणले आता जगण्यात मजा नाही. दुसऱ्या दिवशी विठ्ठलबुवाची बातमी आली, सकाळी बोनला काकड्याला जाणं झालं नाही, बोनी दशमीला देह ठेवला महाराज. काय माणसं असतील महाराज. आपण जित येत हेच वैशिष्ट्य आहे नाही का. असो काय माणसं होऊन गेली की जे वारी नाही, भगवंताचं दर्शन नाही, देहच ठेवला महाराज. अशी काही माणसं. तुकाराम महाराजांना तैशी पंढरीची अंतरता वारी, तो कयाशी खेद वाटी अंतरी, मार्गी न चले पाऊल भरी, यास्तव अंतरी झुरतसी
आणि मग तुकोबराय पांडुरंगा पुढे म्हणतात, पाय पंथ काहे न चलती वाट, पाय पंथ काही न चलती वाट, पाय पंथ काही न चलती वाट, पाय पंथ काही न चलती वाट, कोण हे अदृष्ट कर्म बळी, कोण हे अदृष्ट कर्म बळी, कोण हे अदृष्ट कर्म बळी, कोण हे अदृष्ट कर्म बळी. काय सुरुवात याची? का माझे पंढरी न देखती डोळे, काय हे न कळे पाप यांचे. काय डोळ्याने पाप केलं आणि पंढरी पाहायला भेटे ना. पाय पंथ काहे न चलती वाट, कोण हे अदृष्ट कर्मबळी, काहे पायावरी न पडे मस्तक, क्षेम का हस्तक न पवती, काया इंद्रियाची न पुरे वासना, पवित्र होय ना जीवा कीर्ती. तुका म्हणे कै जावोनी मोटळे पडे ना हा लोळे महाद्वारी. कधी पंढरपूरला जाईल, पांडुरंगाला कवटाळील, महाद्वारात लोळण, चिखलात पडन. काय रिंगणात वारकरी चिखलात लोळत येत, आता काय सांगावं महाराज. आणि लोळलेले स्वतःच लोळत येत, पण एखादा कोरा सापडला तर त्याला जाऊन मिठी मारीत येत महाराज. येणे अंगीकार येणे अंगीकार केला पांडुरंगे, रंगविले रंगे आपुलिया. वा तुका म्हणे म्हणा श्रीरंगाचा रंग बैसला अभंग एकवेद. वा दुसऱ्यालाही रंगवून टाकतेत महाराज. वा रंग लोटा माझे बाप, रंग लोटीला बहुती शुक नारदादी संती. वा अशी एकमेकाला रंगवतात. काय माझं पाप आडवा आलं. मग तुकोबरायांबरोबर वारीला जायचं म्हणून देहू परिसरातील मग मावळ परगणा, मुळशी परगणा, इथं आमचे दशरथ महाराज मानकर ही बसलेली ही सगळी. मग ह्या भागातली जुनी मंडळी सगळी तुकोबरायांबरोबर वारीला जायची. हे बघा दिंडीत जात असताना भोजन पाहून जा, भजन पाहून जाऊ नका असं बावळट लोक म्हणतात, मी म्हणत नाही. भजन पाहून गेलं पाहिजे, भोजन नाही. दरवर्षी लोक दिंड्या बदलतात. ती काय दिंडी काय म्हणजे काय, आज जेवायला धड नाही. अरे जेवायला नका का धड असा ना, पण भजन चांगलं आहे ना. तुम्ही जेवायसाठी घर सोडले, भोजनासाठी घर सोडले का भजनासाठी. पप्याची आई घ्यावं, एखादी पिकअप करावं, त्यात किराणा भरावं, तडका लावून खावा, मग भजन करावं. तुला लय खायची हौस आहे तर पप्याची आई घेणं संग, मग ती तुला जेवू घालीन. दिंडीत आमच्या महिना वारकऱ्याच्या दिंडी, आता रोकडोबा दादाची दिंडी, कारभाऱ्याची दिंडी, कराडकराच्या दिंडी, ह्या दिंड्यात भजन वजनदार आहे आणि भोजन भाकरीच. आता गावगावचे लोक भाकरी घेऊन येतात महाराज. असं भजन चांगलं पाहिजे. आपल्याला तुकोबरायांबरोबर वारीला जायचं आहे. तुकोबरायांबरोबर गेल्यानंतर कीर्तन, भजन, तीर्थ, महात्म्य. हे ट्रिप काढणारे लोक तीर्थातलं काही सांगतच नाही लोकांना. त्या गावात नेलं काय, उधळा या दर्शन करून. हा इथं काय अयोध्येला काय कृष्ण मंदिर आहे, या पाया पडून अयोध्येला. अरे काय ज्ञान आहे का नाही का या त्यातलं तिथलं काही सांगितलं पाहिजे ना. असं माहिती त्यालाच माहिती नाही तर ते काय डोंबलं सांगेल. आणि मग तुकोबरायांबरोबर वारीला जायचं म्हणून त्या काळात तुकोबरायांबरोबर वारीला जायचं म्हणून 1400 वारकरी पताका, टाळ, पखवाज, विना घेऊन सगळे देहूला आले. पण तुकोबरायची जर्जर झालेली परिस्थिती पाहिली. आता कसं भजन घडायचं आणि कशी वारी घडायची. मग तुकोबरायाने सांगितलं, आता मला तर काही चालता येणं, पण तुम्ही माझं पत्र पांडुरंगाला घेऊन जा. आणि मग 24 अभंग ते समयी 24 अभंगाचं पत्र लिहिलं. पत्रिकेचे अभंग एकंदर 66 आहे, पण त्याच्यात पत्र मूळ गाभा मात्र 24च अभंगाचा आहे. मग पंढरीला जाण्याच्या अगोदरचे अभंग, पत्राची वेगळी, पंढरीला ते पोहोचल्यानंतर तुकोबरायची मनस्थिती, परत येईपर्यंतचे अभंग, असे 4-5 टप्पे पाडलेले आहेत पत्रिकेत. आल्यानंतरचे अभंग असं. हो तर मग पत्राचा मूळ गाभा 24 अभंगाचा लिहिला. सुरुवात केली, विनवे जे ऐशे भाग्य नाही देवा. हे जसं पत्रात पहिलं विनंती विशेष लिहायचं, तसं हाच अभंग पत्रातला मूळ गाभा सांगतो. विनवे जे ऐशे भाग्य नाही देवा, पायाशी केशवा सलगे केली, धिटपणे पत्र लिहिले आवडी.
पारणीने थोडी मती माझी, जेथे वेदा तुझा नकळेची पार, तेथे मी पामर काय वर्णू जैसे तैसे माझे बोल अंगीकारी. बोबड्या उत्तरी गौरवितो तुका म्हणे, विटेवरी जी पाऊले तेथे म्या ठेविले मस्तक हे. आणि मग देवाचं वर्णन केलं. देवा तुम्ही कोण आहात? देवांची आ देवा, गोपिकांच्या पती, उदार हे खाती त्रिभुवनी, पातकांच्या राशी नाशितोशी नामे, जळतील कर्मे महादोष, सर्व सुखे तुझ्या ओळंगती पायी, रिद्धी सिद्धी ठाई मुक्तिचारी, इंद्राशी दुर्लभ पावी जेते पद. पाहून सांगू नका गीतिगाता छंद वाहता टाळी, तुका म्हणे जडजीव शक्तिहीन, त्यांचे तू जीवन पांडुरंगा. आणि मग पांडुरंगाला विनंती केली, देवा अरे मला तुझ्याकडे येणं होत नाही, पण तू तरी माझ्याकडे ये. एखादा आजारी मनुष्याला भेटायला जातात, आजारी वैरी पडला, वैऱ्याला जरी दुखणं झालं तर भेटायला जावं, हा आमचा नियम आहे महाराज. या महाराष्ट्रात एक बुवा आजारी पडला तर दुसरा बुवा भेटायला गेला नाही तर त्याचा महाराष्ट्राने मोठा परिणाम भोगलाय. नावं सांगायला नाव नका त्या महाराज लोकांची. असं आळंदीत घडलंय, असं सांगायचा भागाचा आहे. आणि म्हणून मग भगवंता काय देवा आहे तुझं वागणं बरं आहे का? एवढा संकोच तरी काव्यालासी, एवढा संकोच तरी काव्यालासी, एवढा संकोच तरी काव्यालासी, एवढा संकोच तरी काव्यालासी. आम्ही कोणापाशी तोंड वासू, आम्ही कोणापाशी तोंड वासू, आम्ही कोणापाशी तोंड वासू, आम्ही कोणापाशी तोंड वासू. काय तुला एवढा संकोच वाटतोय आमच्याकडे येण्यात? मोठ्या माणसाने लहान्याकडे जाण्यात काही संकोच वाटला नाही पाहिजे. त्यात मोठ्या माणसाचं मोठेपण सिद्ध होतं. निळा म्हणे माझा करा अंगीकार, तरी महिमा थोर वाढेल तुमचा. तुमचाच महिमा वाढेल की जडजीव शक्तिहीन असलेल्या माझा तुम्ही अंगीकार केला. काय संकोच वाटतो देवा तुला एवढा? एवढा संकोच. मग आम्हाला जन्म कशाला दिला? मग आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊन जर तू आम्हाला भेट देत नसशील तर मग जन्म द्यायला नको होता ना. एवढा संकोच तरी काव्याला अशी, आम्ही कोणापाशी तोंड वासू, तुझे दास्य करू आणि अनेका मागो खावया, अधिक झाले जिने माझे पंढरी राया. आय पांडुरंगा बोलावं तुम्हाला आता. एवढा संकोच तरी काव्याला अशी, आम्ही कोणापाशी तोंड वासू, कोण मज पुशेशी नले भागले, तुम्ही जरी मोकलेले तुम्ही देवा. पुढं कवनाची वास पाहू कोणीकडे, कोण मज ओढे जीवलक, कोण जाणे माझे जीवीचे साकडे, उगवेल कोडे संकटाचे. तुका म्हणे काय देखिली, तुका म्हणे तुम्ही देखिली निश्चिंती, काय माझे चित्ती पांडुरंगा तुला काय वाटतंय मी गप राहील? तुका म्हणे काय देखिली निश्चिंती, तुका म्हणे तुम्ही देखिली निश्चिंती, काय माझे चित्ती पांडुरंगा. तुम्हाला वाटतंय तुकाराम महाराज गप राहतील? मी कधी 40 आमदार घेऊन निघून जाईन तुला माहिती आहे का? तुका मला सामान्य समजतो का देवा? देवेंद्र आपलं देवा. मी जरा आजारी असल्यामुळं मागं पुढं होईल. तुका म्हणे तुम्ही देखिली निश्चिंती, तुम्हाला काय वाटतंय निश्चिंत आहे तुकोबार आहे? काय माझे चित्ती पांडुरंगा, माझ्या चित्तात काय चाललंय माहिती आहे का? मग नाही मुख्य तर निदान उपतरी भेटलं पाहिजे असो. आणि म्हणून तुम्ही मला भेटायला आलंच पाहिजे महाराज. तुकाराम महाराजाचा पत्रिकेच्या अभंगातला मूळ गाभा, देई डोळे भेटी न धरी संकोच, हे प्रमाण महत्वाचं आहे महाराज. न घाली काही वेच तुझवरी, अरे तू डोळे भेट दे आम्हाला. देई डोळे भेटी न धरी संकोच, कशाला संकोच करतो? न घाली काही वेच तुझवरी, वेच म्हणजे खर्च. मी तुझ्यावर काही खर्च लिहिणार नाही, तुला म्हणणार नाही पावती फाड. बरेच जण इकडे फिरकानात महाराज, त्यांना वाटतं येऊच नको. देवाची इच्छा आहे तुझं कोर्टात जा, वकिलाला जा, डॉक्टरला जा, सप्त्याला लागू नये ही देवाची इच्छा आहे महाराज. घाल वकिलाला, घाल कोर्टात, घाल डॉक्टरला महाराज. लोक संसारात तोटा सहन करतात पण परमार्थातलं दान सहन करत नाही. हो, संसारात लाखभर रुपयाचा तोटा झाला नाही, यंदा कांद्याला भाव काय काय बोंब ठोकता का तुम्ही आता? नाही कांद्याला भाव लागेल एवढा तोटा झाला. सप्त्याला वर्गणी द्यायची होती पण मग कांद्याला भाव नाही. कांद्याचा लाख रुपये तोटा तुला सहन झाला पण सप्त्याचं फक्त 1000 रुपये दान सहन झालं नाही. तुम्ही संसारातला तोटा सहन करतात पण परमार्थातलं दान सहन करत नाही. आमचं असं म्हणणं, तुम्ही परमार्थातलं दान सहन करा, तुम्हाला संसारात तोटा भोगावा लागणार नाही महाराज.
माझ्या उजव्या हाताला बाळूशेठ गायकर बसलेत, हे टोमॅटोचे शेतकरी. तर हे म्हणत असतील लय नका सांगतो, पण सांगतोच. आळ्या फाट्याला गेल्या वर्षी आम्ही उत्सव केला आणि बाळूशेठ आमच्या सप्ताह समितीत होते. बाबाजी शेठ शिंदे, बाळूशेठ गायकर, सुधाकर भाऊ आंबडेकर, ही आमच्यातली मंडळी सप्ताह समितीतली. काल्याच्या कीर्तनापर्यंत बाळूशेठनी सप्ताहाला आम्हाला काही पावती फाडली नाही. मग मी म्हटलं असं का? बाबाजी शेठ म्हणले महाराज तानातानी राहती. मग बाळूशेठनी मात्र काल्याच्या कीर्तना दिवशी एका जणाकडून उसने घेऊन 10,000 रुपयाची पावती फाडली. आणि सप्ताह संपला आणि 5 दिवसांनी जे टोमॅटोला भाव आला, त्यांच्याकडे होते 12 एकर टोमॅटो मारा. आणि बघा मग आत्ता मोबाईलमध्ये टाका बाळूशेठ गायकर, आत्ता टाका यूट्यूब चॅनलवर टोमॅटोचे प्रगतशील शेतकरी यांचेच व्हिडिओ येतं. हेच येते बाळूशेठ गायकर. एकदा उठून उभा राहा, पाहू द्या लोकांना जरा कोण आहे तुम्ही. 5 कोटी रुपये झाले या माणसाला मारा. 10,000 रुपये आपण 2 हाताने दिले तर ते देव किती हाताने देतो कळलं ना. आणि ते आता पुढल्या वर्षी सप्ताह करायचं म्हणते, चांगली गोष्ट आहे. अजून टोमॅटोला भाव भेटो. देवाची लीला आहे महाराज. तुम्ही देवाला देताना हात आखाडा का, मग ते देव तर आधीच रोसलेला आहे आपल्यावर महाराज. असं आहे. ही माझं जीवनातलं उदाहरण आहे महाराज. ते पुढत बसलेत माझ्या उजव्या हाताला. आत्ता यूट्यूब चॅनलवर नाव टाका बघा, त्यांचं गाव 5 घरे याच्यात जुन्नर तालुक्यातलं. वा, 100 बंदरी 1 जुनरी, हे सिद्ध झालं. बरं, रामदासबा म्हणायचे हे वाक्य. मग तुला काही खर्चायची बाजू टाकणार नाही, तू फक्त मला भेटायले. आणि मग ते पत्र लिहिलं. भरपूर पत्र आहे. कोण आहे? समर्थाचे पोटे आम्ही जन्मलो करंटी, आयशी झाली जगे कीर्ती, तुझ्या नामाची फजिती, येथे न मिळे खाया, नये कोणी मूळ न्याया, तुका म्हणे जिने आता खोटे जीवपणे. आणि जोडी कोणासाठी? देवा तुझं रूप तू चोरून कोणासाठी ठेवलंय? हा, कोणासाठी रूप चोरून ठेवलंय? जोडी कोणासाठी एवढी करीतो शाटी, जरी हे आम्हाला इसुक रडो पोरे पोटी भूक, करोनी जतन कोणा देशील हे धन, अमुचित तळमळे तुझे होईल वाटोळे, घेशील हा शाप माझा होन या बाप, तुका म्हणे उरी हातानं ठेवी यावर. लय पत्रिका भारी मारा. आमच्या तिहुकारात एक वारकरी आहे विक्रमबा, ते म्हणतंय पत्रिका जर तुम्ही 6 महिने पहाटे उठून वाचली, पहाटे 4 वाजता उठून वाचायची, पांडुरंग नक्की तुम्हाला येऊन भेट देईल म्हणे. विक्रमबाची भावना आहे महाराज. देवकाराचा वारकरी ते फक्त ते म्हणतात तुम्ही पत्रिका वाचा, फक्त पत्रिका प्रकरण पहाटे उठून स्नान करून पहाटे वाचायचं म्हणे. काय त्यांना अनुभव आला सध्या वारकऱ्यांना. पांडुरंगाला पत्र लिहिलं, गेले वारकरी. पत्र घेऊन आले कोण? परेसा त्यांची नामाभिधाने, रामेश्वर भट्ट थोर ब्राह्मण, जो अनन्य शरण तुकयाशी. रामेश्वर भट्टाजवळ तुकोबऱ्याने पत्र दिलं. गंगाधर मवाळ कडुसकर आणि संता तेली वैष्णववीर, अनेक वारकरी असती फार पत्री कोठवर लिहावे. मैपती महाराज म्हणतात. वा, ग्रंथी कोठवर लिहावे. गंगाधर पंत मवाळ कडुसकर, संता तेली जगनाडे आणि रामेश्वर भट्ट वाघोलीकर, ही सगळी मंडळी पत्र घेऊन गेली. आणि मग आता तुकोबऱ्यांचा वियोग असल्यामुळे त्यांना पाऊल उचलेलं, पण गेले ही मंडळी. 9मीला दिंड्या पोहोचल्या, दशमीचं स्नान झालं आणि मग दशमीची प्रदक्षिणा झाली आणि गरुड पारावर कीर्तन सुरू झालं. आणि कीर्तनात तुकोबरायचं पत्र वाचून दाखवलं. पण पत्र वाचून दाखवल्यावर मग पांडुरंग रुक्मिणी म्हणतात, होय ग रुक्मिणी, मला असं वाटतं की तुकोबरायला आपण भेटायला गेलं पाहिजे, चालायचं का? मग रुक्मिणीने सांगितलं, तुम्हाशी पहावया जगजेठी, भाविक भक्त पातले भेटी, सगुण रूप न पडता दृष्टी, होतील कष्टी भक्तराज. भगवंता तुम्हाला आज भेटायला आषाढी वारीला दोन्हीच हाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे. किती वारकरी आले, तर जर तुमचं रूप सगुण इथं दिसलं नाही तर होतील कष्टी भक्तराज. मग असं करा, गरुडाला पाठवा आणि तुकोबरायला इथं घेऊन या. चालतंय म्हटले. मग गरुडाला सांगितलं, गरुडा जा, देहूला जा, तुकोबरायला घेऊन ये आणि मीही पत्र तुकाराम महाराजांना लिहून देतो, हे पत्र तुकाराम महाराजाला वाचून दाखव. आणि या पत्राचा मायना असा आहे की तुकोबरायला तुम्ही माझ्याकडे घेऊन यायचं. मग गरुडाला आज्ञा केली. निमिष न लोटता क्षेत्र आपलं खगेंद्र पातला देहू क्षेत्र, निमिष न लोटता सत्वर खगेंद्र पातला देहू क्षेत्र. तर खगेंद्र, ख म्हणजे आकाश, खगेंद्र, खग
खे गच्छन्ति ती खगाहा, गच्छन्तीचा ग येतो, खे गच्छन्ति ती खगाहा. खग शब्दाचा अर्थ आहे आकाशात फिरणारे पाखरं, त्याला खग म्हणायचं. वा. आणि खगानाम इंद्र इति खगेंद्र, म्हणजे खगांचा इंद्र म्हणजे स्वामी कोण? गरुड. म्हणजे सगळ्या पाखरांचा स्वामी गरुड. जाऊ द्या, तुमच्या डोक्यावरून जाईन हे समाज सांगता सांगता. तुम्ही म्हणाल तुम्ही वर पाहता मे ना. तुका म्हणे कामावारी आळस, तुका म्हणे घरी आळस करमे ना. तुका बरं घरी गेले नाही. 2 वर्ष लॉकडाऊन होतं. काळूराम भालेराव नावाचा एक वारकरी बघा, तुम्हाला इथं कोणी पुणे पिंपरी चिंचवड भागातली माणसं लक्षात येईल त्यांना. तळवड्याचा काळूराम तुम्हालाही माहिती. काळूराम बुट्ट्याला बघा, ते आपले हे काय त्यांचं नाव, गोसावी महाराजांबरोबर असतो. पैठणकर योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांच्यावर काळूराम भालेकर नावाचा एक वारकरी राहतो. आमच्या तळवड्याचा आहे. 2 वर्ष वारी झाली नाही तर ते घरी राहिला नाही. देहूमध्ये खोली घेऊन राहिला. तो देहूकरांबरोबर चालतो. तो कोबरा सोहळ्यात चालतो. मी त्याला फोन केला, काळूराम कुठे आहे? म्हणले देहूला आहे. किती दिवस? म्हणले 18-19 दिवस. म्हणलं का? हे वारीला झालं नाही, मग जाणं झालं नाही, घरी राहण्यात मजा आहे का? मग देहू तुकोबरायांना पालखी गेली नाही, पादुका एसटीने गेल्या, तर मग मी देहूतच राहिलो. म्हणजे इथंच काकडा भजन करतो, नियमाचं भजन करतो. वा. तसंच तुकाराम महाराज पंढरपूरला जाणं झालं नाही, घरी राहायचं नाही. स्वतः शेट नाम जय देव जय देव जय देव, काय तुम्ही म्हणाल ते सर्व आम्ही ऐकलो. अजिबात नाही, घरी राहायचं नाही. तुकाराम महाराज गावाबाहेर जसा खुंट रोवलेला असावा तशी गावाबाहेर वैष्णव तुका उभेच राहिले महाराज. आलो बोळवीत तैसे याची कंठे चित्त. मी बोळवायला आलो. तुम्हाला वारीला जाणं झालं नाही तरी चलत, पण दिंडी वाट लावायला जा. पण लोक दिंडी वाट लावायला जात नाही, दिंडीची वाट लावायला जाते. बऱ्याच माणसांनी एका दिंड्याचे 2-2 दिंड्या केल्या. असे सगळे सत्पुरुष विमानात घालावे. विमान युक्रेनच्या युद्धात पाठवले. रशियाने तोप सोडावी त्या विमानावर. काय माणसं. मग आलो. तुकाराम महाराज म्हणतात, नमो तीर्थपंथे चालती तयाशी येती बोलावी त्यांशी. ज्यांना वारीला गेलं होत नाही ना, ते माऊलीच्या प्रस्थानला येतीलच. प्रस्थान दिंडी निघती, पुणे मुक्कामापर्यंत येते, तर जाताना पिशा भरून येते. असो, पुण्यासारखं वाटत कुठेच होत नाही माणसं. बघा तुम्ही बरीच माणसं सासवडपर्यंत चलतील. मग ते डोकी सेंटरवाले डोकी सेंटर डोक्यावर घेऊन केलं तिथं फिनोलेक्स पिशव्या, ते काय गोळा करायसाठीच वाटी देत काय. पिशव्याच्या पिशव्या भरून बघा तुम्ही सासवडवरून येताना गाड्या भरून येत नाही, तर पुण्याकडून जाताना गाड्या भरून जाते सासवड. वाटत नाही राहते मला असं. आणि मग तुकाराम महाराज गावाबाहेरच उभे होते. हे खगपतीने देखोनी नयनी परम विस्मित झाला म्हणी वा. मग हाळूची उतरवणी मेदिनी मधुर वचनी बोलत नाही. कधी महाराज मी कधी पाठ केले पण मला आठवतं हेच वाक्य. एवढा व्याप सांभाळून मी आठवतं सामनेच. व्याप तितका संस्था मिरच्याच्या बाजारात तिला ठसका येतो. मग हे खगपतीने देखोनी नयनी परम विस्मित झालं म्हणे. हाळूची उतरवणी मेदिनी मधुर वचनी बोलत तुकोबराय पुढे तुझे शरीर शक्तिहीन यास्तव पंढरी सज झाले येणे. आता मला पुढचं आठवायचं नाही. तुझं कारणे लवल आहे. पांडुरंगाने तुम्हाला पंढरपूरला येणं झालं नाही म्हणून तुम्हाला नेण्यासाठी मला पाठवलंय. हे पहा, पांडुरंगाने पत्र दिले, वाचा. पांडुरंगाने पत्रात काय दिलं असेल बरं तुकोबरायाला? वैकुंठ कैलास आहे जोवरी चिरंजीव तुका असो तोवरी. काय पत्र आहे बाळा? पांडुरंगाने पत्रात दिलं, जोपर्यंत वैकुंठ राहील, जोपर्यंत कैलास राहील, तोपर्यंत तुकोबराय चिरंजीव राहील. हे ज्यांनी तुकोबरायचं खोललेलं आहे ना, हे त्यांनी हे नीट वाचावं. तुम्ही अभ्यासाच्या अंगाने लिहिलंय का ब्राह्मणाने मराठा समाजात वाद लावा म्हणून लिहिलं? हा फार मोठा संशोधनाचा विषय. ब्राह्मणाने मराठा समाजात वाद लावा म्हणूनच हे प्रकरण लिहिलं की ब्राह्मणाने तुकाराम महाराजाचा खून केला. अरे असं कसं होईल? ब्राह्मण आहेत मैपती महाराज, त्यांनी वैकुंठ गमन लिहिलंय. ब्राह्मण आहेत तुकोबराय, त्यांनी वैकुंठ गमन लिहिलंय. ब्राह्मण आहेत बहिणाबाई, त्यांनी वैकुंठ. निळाबाई ब्राह्मण आहेत. निळा निळा म्हणे मानवी तनू जाती घेऊन वैकुंठा, जाती घेऊन
ठेवू नका बघ. आणि तो आळंदीत समाधी सोहळ्याचं कीर्तन करायचं आमच्या दरवर्षात. आणि समाधी सोहळ्याच्या दिवशी तुकाराम महाराजांचा खोल सांगायचा मला काय बावडत असेल महाराज विषय काय तू सांगतोय काय. एक दिवस मी एकट्याने त्याला जेव्हा कीर्तन झालं जेवायला पाठवा असा झटकावला करून माझ्यापेक्षा 70 वर्षांनी म्हातारा वडील होता मला. पण असा झटकावला म्हणणार काही असा धुतला तो मला म्हणायचं याचे पुस्तकं वाचा त्याचे पुस्तक वाचा. बरं कोणाचे पुस्तक वाचा. आम्ही निळोबाई वाचणार, आम्ही तुकोबा आम्ही बहिणाबाई वाचणार, आम्ही मैपती महाराज वाचणार, आम्ही गोपाळ पंत वाचणार. तुकाराम महाराजाचे पंतू गोपाळ पंत यांनी प्राणी दमन श्री तुकाराम तनु सहित स्वगमन श्री तुकाराम हरी श्री सुमना श्री तुकाराम तनु सहित गमना तनु सहित गमन तुकाराम सदेह वैकुंठ गमन सोहळा. आणि पुढारी भाषण आम्ही दिलं संदेह वैकुंठ. अरे तुला सदेह म्हणताय ना संदेह वैकुंठ गमन शास्त्र कधी पाहिलंच नाही कधी जाणते पुढे बसलेच नाही. असो म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बसले मागे कवीश्वर झाले थोर थोर नेले कल्यावर कोणी सांगा. मी तुमची सलग प्रमाणे सांगा वैकुंठ गमनाची प्रयाण काळी देवे हे प्रकरण आपल्याला आज नाही संध्याकाळी सांगायचं. मग वैकुंठ कैलास आहे तोवरी चिरंजीव तुका असो तोवरी माझे ऐश्वर्य चराचरी उच्च अधिकारी तयाचा. मला एका खेड्यातल्या माणसाने सांगितलं होतं महाराज ते याला एकच उत्तर जे तुकोबराय कोकळतं पाणी अंगावर ओढलं तरीही तुकोबरायांना भगवंताने वाचवलं. म्हणून ते तुकोबराय खून व्हायच्या टायमाला तो भगवंत खून व्हायच्या टायमाला काय झोपा घेत होता का म्हणते कोकळत्या पाण्यातून वाचवलं. अशक्य ते तुम्हाला नाही नारायण तिथं वाचवलं. विष खाऊ घातलं त्या बाईने तरी वाचवलं. आम्हा गांधीच्या तरी का मेळा मोहलोय आम्हाला लोक ताप द्यायला त्यावेळेस काय देव का मिळालाय का अशी तयारी होती तुकोबरायची. म्हणून ह्या बाळांचा ऐकू भाविकांनी साचे काही ऐकू नये तयाचे वा नसल्याचं ऐकू नये सांगायला उठून जातो आपण असं. आणि मग तुकोबराय हे पत्र लिहिलंय तुम्ही चाला. तुकोबराय म्हणजे असं कसं तू स्वामीचे वाहन थोर मी सेवक पादुका धर सोन्याचा कोल्हारा झाला जर मस्तकावर घेऊन कोल्हारा नावाचं एक दागिना आहे तो पायात घालता पायी कोल्हारे झाला गळा माळवायचे ती माझा कृष्ण देखला बाबा नाही गुड होते. मग सोन्याचा जरी कोल्हारा केला तरी तो मस्तकावर घेता येत नाही. तसंच हे गरुड हे विष्णूचं पांडुरंगाचं वाहन आहे. मी त्याच्यावर कसं बसलं इथं तर म्हणते महाराज कावा म्हणते तर मी कावा मटपती होतोय महाराजाच्या मटपतीवर टाकलेले लोक मारणार. मग पांडुरंगाचं हे वाहन आहे मी या वाहनावर बसणार नाही. माझी अवस्था सांगोनी तया हे धवरी पाठवावे पंढरी राय म्हणून प्रेमळ तुकया गरुडाच्या पाया लागत असे. बाबा गरुडा आता तुला विनंती की माझी अवस्था पाहून पांडुरंगाला तुम्हीच इथं पाठवा. गरुड म्हणला ठीक आहे. आणि मग गरुड पुन्हा देहो क्षेत्रावरून पंढरपूरला आला. पांडुरंगाला सांगितलं. मग वारी झाली पंढरपूरची. पंढरपूरची वारी झाली वारकरी परत निघाले परतीला. परतीला निघाल्यानंतर तुकोबरायला वारकरी परत निघाले. काय करत असतील मागं वळून पाहत असतील. तुका पहा तिथे कळस परतोनी काय नाही तुका शेवढा तो आहे तोवर आपल्याला कमीच नाही वा तुका म्हणे चाली न साहेब मनास पहा तिथे कळस परतोनी. आता त्यांची जेवण झाले असतील करोनिया दधी मंगळ भोजन. आमच्या वारकऱ्यात पंचामृताच्या पंक्ती राहते त्याला हे प्रमाणे करोनिया दधी मंगळ भोजन. ज्याला वाट लावायचंय त्याला पंचामृताचे पंगळ घालून वाट लागलं पाहिजे. वा करोनिया दधी मंगळ भोजन प्रयाण शकोर सुमुहूर्ते होतील राखले सद्गती कंठी येरा येरा भेटी आलिंगने. सगळे वारकरी एकमेकाला भेटत असतील. आता जेवण झाले असतील परत निघाले असतील. आणि मग केली ऐकली होती केली ऐकली होईल जे कथा राहिले ते चित्ता होईल प्रेम. काय कीर्तनात विषय सांगितला कसा प्रतिपाद्य विषय काय ते सगळे चर्चा झाली असेल. अभंग कोणता घेतला का फक्त अभंगपादांना आपण टिपत ते चांगलं होतं असं हे सगळे चर्चा झाले असते. म्हणजे आपल्या त्या भाषेत असं सगळं वारकऱ्याचं वारकरी परत येईपर्यंतची मनाची स्थिती
काय पांडुरंगाला माझं काय सांगितलं असेल बरं, काय पांडुरंगाने त्यांना काय सांगितलं असेल बरं, काय आता मलाच त्याचा आठव घडला नाही, आम्हालाही त्याचा घडला आठव. त्याचा बाबा जीव विखुराला, टोकामध्ये झाले धर्माचे माहेर, पडले अंतर आम्हापणी, आणि मग आता स्वस करावा का वायावे, लटिकाची शिन मनाशी हा असेल ते कळू येईल लवकरी. पांडुरंगाच्या काय मनात हे लवकर कळ. आता वारकरी आल्या पाठी, वारकरी येतील हे सगळं मनात काय आहे ते कळत. आता वारकरी आल्या पाठी पुढं बहुविलंबाचे संधीत पातळी फार वेळ झाला यायला, पण आता जवळ आले असतील. धीराचे राहिले फळ कोटी, धीर धरला तर त्याचं फळ भेटतं. मला तुका म्हणे धीरा विन कैसा हो धीरा, विन कैसा हो धीरा, विन कैसा हो धीरा, तुका म्हणे धीरा विन कैसा हो धीरा, विन कैसा हो धीरा, विन तुका म्हणे तोची हिरा. जोरदार टाळ्या वाजवून म्हणण्यासाठी त्यांची परंपरा 8-9 पिढ्यापासून त्या आजरेकर फळाची शाखा आहे चौरे महाराज फळ. ती म्हण आम्ही नेमका आजरेकरांचा विषय जातो, मी मोठ्याला धरून राहणार बोय. रामकृष्ण फार गोड कीर्तन करतात. असो धीराचे राहिले फळ कुठे. धीर धरला ना, एक बनावट हिरा आणि एक ओरिजिनल हिरा जर तुम्ही लोहाराच्या आयरन ठेवण्यावरून घरी घातला तर बनावट हिरा धीर धरत नाही म्हणून करणीचा होय चुरा. ओरिजिनल हिरा घनाच्या गावाखाली धीर धरतो. तुका म्हणे धीराविन कैसा होतो हिरा. धीर धरल्याशिवाय हिरा कसा होईल. तुका म्हणे तोची हिरा घन घाई निवडे पुरा. तुका म्हणे घन घाई पुरा निवडे तोची हिरा करणीचा होय चुरा. तुकोबराने धीर धरला आणि एक दिवस वारकरी परतीचे आले. तुकोबराला एवढा आनंद झाला. बागले ती देवा माझा सकळ बाळ अवघे गोपाळ मार्गे चालता श्रमने ती येता जाता. त्यालाच वारी म्हणायची. जाताना पायी जायचं आणि येताना पायी जायचं. नित्य परमानंद आनंद सोहळा संकादिक या स्थळा येती जाती. वा आलंही पाहिलं पाहिजे गेलंही पाहिजे. वा आमची नारोडीची माऊली बसली तिथं. ते पायीच यायचे पायी जायचे पण आता थकलेत तेही. असो त्यांच्यामुळेच आम्ही परतीच्या वारीला खरं लागलो. आणि मग तुकोबराने त्यांना तुका म्हणे काही कृपा आहे माझ्या ठाई. माझ्याविषयीच्या भगवंताच्या मनात काही कृपा आहे की नाही हो विचारलं. आणि मग त्यांची फार आनंद झाला तुकाराम महाराजाला. आधीची नावे ब्रह्मांड ठेंगणे सुखी झाले मन कल्पवेना. याकडे माऊलीच्या समाधी सोडायला आपण घ्या काय लागेल आवडत
आजीची आलावे ब्रह्मण ठीक आहे. अरे कीर्तनकाराच्या अभंगाच्या निवडीवर कीर्तनकार 50% पास होतो महाराज. वा, त्याचा अभंग काय निवडला? समाधी सोहळ्याच्या कडे अभंग आजीची आलावे ब्रह्मण ठीक. सुखी झाले मन कल्पवेन अर्थभूत माझा जीव दयासाठी त्यांच्या झाल्या भेटी पायासवे. तुकोबराला आजी बरवे झाले माझे माहेर भेटले डोळा देखील सज्जन निवारला भागशील धन्य झालो आता क्षेप देऊन असंता इच्छेचे पावलो. तुका म्हणे मग वारी कशी झाली तो साकल्य वृत्तांत भक्त सांगत आणि वारकऱ्या सांगितलं तुम्हाशी भेटावया रुक्मिणीपती सत्वराची येतील आजी येते. आजच तुम्हाला पाठवून भेटायला येतील. हे कधी आले होते? आषाढ वद्य एकादशीला मागत आले. आणि मग तुकाराम महाराज वाट पाहू लागले. वाट पाहे आस धरून या जीवी निडळा हे ठेवीवरी पाहे. आणि मग पांडुरंग बरोबर आषाढ वद्य एकादशीला देहोला स्वतः रुक्मिणीला घेऊन पुन्हा स्वयंभूरूपाने भेटायला आले. पांडुरंग तुकाराम महाराजाला कडकडून भेटले आणि पत्रिका प्रकरण संपलं. वा, असं पत्रिका प्रकरण. तुकाराम महाराजाच्या गात्यात पत्रिका दोनदा आलेली. ही एक पत्रिका वारकऱ्यांवर पत्र पाठवलं. एकदा काही वारकरी त्याला चालले होते काशी विश्वनाथाला, गंगेला, गयेला, मथुरेला. मग यांच्याजवळ एक पत्र पाठवलं. कोण चालले होते ते? दुसरे कोण नव्हते, ते होता कोंडबा लोहकरे. देहोमध्ये कोंडबा लोहकरे नावाचा एक वारकरी राहत होता. आणि कोंडबा लोहकरेला जायचं होतं तीर्थयात्रेला. तुकोबारा मला तीर्थयात्रेला जायचंय. मग माझ्याकडे खर्चायला पैसे नाही. द्रव्य देवोनी धाडावे तीर्थश असं तुम्ही गाथ्यात लिहिलंय. मग मला काही द्रव्य द्या. माणसं असे महाराज हलवाईवाल्याच्या घरावर तुळशी पत्र ठेवले माणसं. आपण जर काही सांगितलं का लोक ती आपली बैलगाडी आपल्या दारात सोडायला लागतील असे. मग तुकोबरा तुम्ही गाथ्यात लिहिले द्रव्य देवोनी धाडावे तीर्थश. माझं असं ऐकलं का काय? मला देशावर करून द्या. हे जुन्या काळात देशावर म्हणजे आत्ताचं ATM. देशावर म्हणजे तुम्हाला त्या त्या भागात मानणारे लोक आहेत. ते जुन्या काळात एक प्रथा होती. तुम्हाला जर एखाद्या गावाला जायचं असेल तर त्या गावातल्या महत्वाच्या माणसाने चिठ्ठी लिहून द्यायची. आणि ही चिठ्ठी तिथल्या माणसाला दाखवली की तो मनुष्य तुम्हाला तिथं पैसे द्यायला. मग तुमची यात्रा व्हायची. पण तो मनुष्य ज्यावेळेस इकडं आला त्यावेळेस ह्या माणसाने ते पैसे त्याला द्यायचे. असं याला देशावर त्याला आत्ताच्या भाषेत ATM घेऊन त्याला पुढं टाका. सुखाचे भोकाचे काही नव्याचे भांडा मोठा. आता ते ऑनलाईनच निघाले मला. असं त्यातलं आपल्याला काही नाही कळत नाही. मला लोक काय फोन पेवर पाठवू का? अरे पेज काढा ना तर फोन करून काढा. याचाच मोठा पेज काढला. आणि मग तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं तुला वारीला जायचंय, तीर्थयात्रेला जायचंय. हो, हे घे म्हणले एकदा हो पैसा. काय करू याचं? एवढ्यात वारी होईल ना. हा मोडायचा आणि याच्यातून एक आणा मागं ठेवायचा. मग बाकीच्या आण्याचा सगळा व्यवहार करायचा. बरं मग आणि तो एक आणा ग्रंथात ठेवायचा. बरं मग दुसऱ्या दिवशी त्या एका आण्याचा पुन्हा संबंध डबू पैसा होणार. काय सांगताय? हो, दुसऱ्या दिवशी परत तो मोडायचा. एक आणा मागं ठेवायचा आणि दिवसभर काय खर्च करायचं काय फक्त राहायला आणा त्या पुस्तकात ठेवायचं ग्रंथात. तिसऱ्या दिवशी उघडून पाहिलं तर त्याचा परत संबंध पैसा होणार. काय सांगताय? आजच करू. पण तो ना ठीक आहे. त्याने तो मोडला पैसा. देऊ गावातच मोडला नाही. लगेच मग तूप शेंगदाणा पापडी बिपडी तयार केली. असं जरा भरपुरल्या मधुकुल्या वारी निघालेली माणसं ना. आधी उद्या आपल्याला 15 दिवसाला वारी आहे. मग आधी काकडाची तयारी करा. वासुदेव आंधळे पांगळे हे बघत नाही. करंजा, लाडू, मुरमुरे, चकल्या, काटीशेव. आणि बघा तुम्ही दिवसभर आपल्यात भजन करते पण नाश्त्याला आपल्यापाशी बसत नाही. अर्धा बसत आपल्याकडे पाठ करून बसत नाही. म्हणजे भजन आमचं ऐकायचं तिकडं पप्याच्या इथे दोस्त. आणि मग आग्रह कधी करते? वाखरीत गेलो दुसऱ्या दिवशी एकादशी ना. वाखरीत गेल्या घेता का करंजा? बोरा लागला ना. आळ्यात लाडू हे पडले. लाडूला आळ्या पडल्या. घेता का? काय घेता? परत ते बोरा लागले मग घ्या आता म्हणत असे. त्याने सुंदर स्वयंपाक केला. तर ढबूपाय ते एक आणा ठेवला. दुसऱ्या दिवशी स्नान केलं, पूजा केली, ग्रंथ उघडून पाहिलं तर त्या आण्याचा संबंध उठला. वा, खरंच धन्य तुकोबा. समर्थ म्हणतात ते समर्थ तुकोबा. वा. मग तुकाराम महाराजांनी त्याला गयेला पत्र दिलं लिहून. गंगेला पत्र दिलं. विश्वनाथाला दिलं. आपल्यात तसे 3च मानतात.
काही मंडळी मथुरेचं बी म्हणतात, मथुरेच्या राया माझे दंडवत पाया तुमचे कृपेचे पोसणे, माझा समाचार घेणे. गैला पत्र दिलं पिंडपदावरी, दिला फुली करी माझे झाले गयावर जन, पेटले पितरा चिरून. गंगेला पत्र दिलं परिसे व माते, माझी विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे. भागीरथी महादोष निवारणी, सकाळा स्वामिनी तीर्थाची. आणि विश्वनाथाला पत्र दिलं, तुम्ही विश्वनाथ दीनरंगमी अनाथ कृपा कराल ते थोडी. हे पत्र दिलं तो बाबा निघाला कोंडबालो होता. गयेला गेला तरी गयेला ते पत्र वाचून दाखवलं. पत्र वाचायला सुरुवात केली, गयेच्या त्या तीर्थातून हात वर आला आणि मग तुकाराम महाराजाचं पत्र ते हातावर ठेवलं. तो हात दुखत मानलं पाहिजे राव तुकाराम महाराज. गयेने साक्षात हात वर काढला. वा, तुकाराम महाराजाचं पत्र घेतलं. मथुरेच्या रायापुढं पत्र वाचून दाखवलं तर मथुरेची भगवंताची मूर्ती डोळू टाकली. काय तुकाराम महाराजाचा प्रताप. मग काशीला गेले आणि भागीरथीत गेले तर भागीरथीने सुद्धा हात वर काढले. ते पत्र तुकाराम महाराजाचं घेतलं आणि काशी विश्वनाथापुढं तुम्ही विश्वनाथ हा अभंग वाचून दाखवायला सुरुवात केली. नामामध्ये स्वर्गी नगारे वाजती, अप्सरा नाचती आनंदाने. अचानक आकाशातून नगारे वाजू लागले, पुष्पवृष्टी होऊ लागली. 1 प्रहरपर्यंत शिवलिंग पेटवलं होतं. म्हणजे तुकाराम महाराजाची अक्षर काशी विश्वनाथाला मान्य होतं. जे पारायण ज्यांनी केलं त्यांच्या पायावर माझं मस्तक मारलं. वा, नाथा पारायण केलं म्हणजे काशी विश्वनाथाला तुकोबरायचे अभंग मान्य होत मला. एक अभंग मात्र तर काशी विश्वनाथाचं शिवलिंग 1 प्रहरपर्यंत डोलत होतं. आकाशातून पुष्पवृष्टी नगारे वाजत होते मला. वा, सगळे झाली तीर्थयात्रा. कोंडबांधव करे माग आला. फक्त तुकाराम महाराजांनी एक आठ घातली होती, बाबा मी तुला ढबू पैसा देतो, तो मोडायचा, एक अन्ना जवळ ठेवायचा, दुसऱ्या दिवशी त्याचा आगमन पैसा होईल. पण तुझी तीर्थयात्रा झाल्यावर तू आल्यावर तो ढबू पैसा माझा मला आणून त्याचं काम झालं. आणून द्यायला काय हरकत आहे का? काही येते जाते तर पोरगी माझ्या सासरा नेऊन घायला पाहिजे. आहे काय? बरोबर आहे का नाही? नेऊन घातली पाहिजे, इकडं ठेवायची. मग तो आला त्या दिवशी त्याने दर्शन घेतलं. तुकाराम महाराजांनी गप्पा बिप्पा मारल्या. पण तुकाराम महाराजांनी त्या पैशाचा विषय काढला नाही. 2-4 महिने तिकडे राहिला तीर्थयात्रा. त्याला काय वाटलं तुकाराम महाराज विसरले, आता आपलं हे पचलं, आता हे आपल्या रोजच चालू द्यायचं. ते आपण रोजच डबू पैसा मोडायचा, त्याचे हे कान मागं ठेवायचं नाही, चालू ठेवायचं. दिवसभर तुकाराम महाराजांशी गप्पा मारल्या. तुकाराम महाराजांनी काय पैशाचा विषय काढला नाही. महाराजांना माहिती असतं महाराज कोण काय देणार आहे काय नाही. उगा महाराज झालो का मी नको नडतो. हे बावणा गावचं पाणी बारामतीचं पाणी पिलेली माणसं येत आम्ही. मग तुला काय समजलं आम्हाला? तर असो. मग दिवसभर तुकोबरायांशी गप्पा मारल्या. पण त्याने तुकोबरायांनी काही विषय काढला नाही. त्याला वाटलं पचलंय. मग घरी गेला. त्या दिवशी तर त्याने ते मोडलंच होतं, पण संध्याकाळी ठेवला होता. दुसऱ्या दिवशी स्नान केलं. आता ते मागं ढबू पैसा लिहून द्यायचाच नाही त्याचं निर्धार. सकाळी पूजेला बसल्यावर पाहतो तर ते नाणं नाही, ढबू पैसा नाही, गुप्त झालं. व्हायचं ते झालंच का नाही, गेलं ते गेलं. पण तुकाराम महाराजाला तोंड दाखवायला नागपूर राहिले गेला. आता नागपूर नाही राहिले. मग असं मागं बसायचा असं तिकडे काय म्हणतो बघा तुम्ही. आता आमची नेहमीची जवळची पण 8 वाजून बसते. मग ते भाडा म्हणते काय मला कळतच नाही. ते तू काय येण्याचं स्वाग घेतो. आम्ही एवढी माणसं उकळून केलेली पोहायचं असो. मग जरा परत तुकाराम महाराजांना तोंड दाखायला त्याला जागा राहिली नाही. असं 2दा पत्रिका प्रकरण तुकाराम महाराजाच्या चरित्रात आले नाही. एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय कीर्तनाला उभे राहिले लोहगावला. आणि उभे राहिल्यानंतर 4 बादल्या होत्या. 4 बादल्या समोर मांडल्या. एक बादली इथं, एक बादली इथं, एक बादली तिथं, एक बादली इथं. बादली तेल त्याला जो हेला उभा केला, हेला त्याला टेंबे. अजूनही वास्कर महाराजाच्या फडावर ते ज्योत लावून कीर्तन करतात, मला टेंबा लावून कीर्तन करतात. तर त्यांनी ते जपलंय. तुकाराम महाराजाची प्रथा आहे. 4 हिरा उभे केले. 14 जणांची एक बादलीभर तेल एका रात्रभर लागायचं. रात्र जुने कीर्तन 9ला उभे राहायचे. सगळी काकड आरती होऊनच संपायची. आज ते तसं आपल्याला करायचे असो. आणि मग हिलाळ लावून ठेवला. कीर्तन सुरू झालं. लोप झाली नादी लागली समाधी मूळ जनन रणारी लोक. तुकोबरायच्या कीर्तनात निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिना.
सगळ्याला समाधी लागून एकटाक लोक बसले मला त्या हिलाळाला तेल घालायचं ध्यानच राहिलं नाही. हिलाळ विजले, विजल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायच्या शरीराचा प्रकाश संपूर्ण कीर्तनात पडला मला. सूर्याची परी, सूर्याची परी तुका दोघी क्रीडा करी, क्रीडा करी तुका दोघी क्रीडा करी. सूर्याची परी, सूर्याची परी तुका दोघी क्रीडा दीप प्रकाश असे शब्द येणार म्हणजे येणार. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सत चित, हे बघा चित आलंय तो प्रकाश. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी गोवा. चित प्रकाश सूर्या श्री तुकाराम असावा. आणखी संत ग्रहमेळी जगत अंध्य गेळी पहिलं उदयाचळी भानू तुका, हे बघा बांधतात गोष्टी पुढे वा. भानू तुका, तुकाराम महाराजांना भानू, भास्कर, दीप, प्रकाशी, चित स्वरूप तुकाराम अशीच शब्द आहे ना तुकाराम महाराज. आणि मग तुकाराम हिलाळांना चौघांनाही तेल घालायचं ध्यानच नाही. सारखी एकटच बघत राहिले, हातही गाठला नाही त्यांचा भाग. मग अंधार पडलं तर तुकाराम महाराजांचा लख प्रकाश शरीराचा कीर्तनात पडला. लोहगाव सगळं गाव कीर्तनाला आलं होतं. काही 2-4 गडी अशी होते की ते पंढरपूरला जाणारे नव्हते, नारायणगावला जाणारे. आलं काही लक्षात, कुणी माणसाच्या लक्षात. म्हणजे ते सद्गुरु भास्कर महाराज, देवकर महाराज, आजरेकर महाराजांच्या भाडावर नव्हते, मग पिंपळवंडीकरांच्या भाडावर ते काही रात्री कीर्तनाला आले नव्हते. पण आता सकाळ झाली 4-4:30ला ही मंडळी सगळी नामदेव होय का, अवर्या अवर्या काय हो देवा, असं असतं का, अहो या तुमच्या आजोबाचं लय उपकार येत आमच्याकडून. नामदेवांच्या आजोबा माऊली पुढे भजन करायचे तेव्हा सोपान बोकडं सप्ताह होता प्रस्थानचा. हे पायात चाल बांधलेले, मुद्रा लावलेले, गाथा पाठवता महाराज भाऊचा रामकृष्ण आहे. काय तुकोबरायचे, काय नाचू नाचू भजन करायचं महाराज. मी यांच्या आजोबा बरोबर लय भजन केलं महाराज. आणि तुकोबरायच्या चेहऱ्यावर काय भाव होते हे आपल्याला माहित पाहिजे असतील तर यांच्या आजोबा पाहायचे महाराज. तशीच भाव तुकोबरायच्या वैराग्याचे भाव होते महाराज सगळे. नामदेवाचे आजोबा भाऊ, लय भाऊचं भजन खास काय बोलायचं. मला तर लय प्रेम होतं भाऊवर. आम्ही भजनाला जायचो म्हणजे फक्त भाऊला पाहायला जायचं. ते मुद्रा लावलेली पिवळा फेटा तो सुद्धा पायात. मला अजून डोळ्यापुढे भाऊचा फोटो. यांच्या आजोबा फार निष्ठावून माऊलीच्या पुढं प्रस्थानचं भजन त्यांचंच राहायचं. आणि समाधी सोहळ्याचं भजनाचा विना त्यांच्याकडं. प्रस्थानला तसं आपली मारुती म्हणजे पुण्यतिथी संपली तर दुसऱ्या दिवशी संस्थांचा विना उभा राहायचा. विना व्हायचं यांच्याकडे. ते सोपानभाऊ पाहिले पण ते सोपानभाऊ कुठे गेले काही कळलं नाही. फार गोड हरिभाऊचं भजन राहायचं. ते गेलं ते सुंदर. आणि बघ काय सांगत होतो मी, ते हिला ते सकाळ सकाळ काही गडी निघाले. सकाळ सकाळ कुठे निघाले, जे रात्री कीर्तनाला नव्हते त्यांनी आपले तांबे बिंबे घेतले निघाले. जुन्या काळात स्वच्छतागृह नसायचे. जुने लोक घरी जेवायचे आणि टॉयलेटला बाहेर जायचे. आता प्रगती झाली लोकांची माझा. आताचे लोक बाहेर जेवते. मराठी पाऊल पडते पुढे. सबका साथ सबका विकास. आणि मग
ते जुने लोक तांबे घेऊन निघाले, अंधाराचीच निघाले. दिवस उजेडल्यावर बसायचं कुठं, लय अडचण लागली एवढी माणसं. मला एक लय अडचण आली होती, मला थोड्यात कीर्तनाला गेलो तुम्हाला आणि म्हणलं तारीखच नाही घ्यायची मग परत. आणि मग ते गेले, तांबे घेऊन निघाले सगळे. अंधार होता पण अख्ख्या गावात लख प्रकाश पडला. ते प्रकाशाचा मूळ स्रोत शोधायला गेले तर तुकाराम महाराज सगळे लोक टक लावून कीर्तन ऐकतात. ते हिलाळ नुसते हिलाळच घेऊन उभे, खाली पाहतल्या गच भरल्या. सगळे पाहत होते. त्यांनी तांबे फेकून दिली. असा मन पाहायला लख प्रकाश पडलाय म्हणजे ते कीर्तनातच येऊन बसते. ते ध्यान असतं. अखेरशेवट सूर्योदयाला आला, पंचारती ओवाळली, तुकाराम महाराज खाली बसले आणि मग प्रकाश थांबला. ते चौघही हिलाळ बादले घेऊन तुकाराम महाराज पुढे आले. महाराज बादले तर ते तसंच आहे. मग प्रकाश कशाचा होता? हिलाळ भिजले किती, प्रकाश कधी? म्हणजे ते तांबे घेऊन निघालेले होते ना ते सत्पुरुष, ते सगळे पुढे येऊन सांगितले म्हणजे महाराज हा प्रकाश तुमच्या शरीरात पडला. कारण ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी, भाग्य करी कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुकाराम महाराजाचं शरीर दिव्य रूप झालं होतं. दिव्य शरीर कांती होती तुकाराम महाराजाची. हिलाळाचं तेल तसंच राहिलं. एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय आळंदी वारीला गेले. आजही वद्यवारीचं कीर्तन देहोकारांचंच आहे. दर वद्यवारीला तुकाराम महाराज आळंदीला जायचे. शुद्धवारीला तर पांडुरंग घरीच होते. आषाढी कार्तिकीला जायचे पंढरपूरला, पण शुद्धवारी घरीच. आणि वद्यवारी देव आळंदीला. आळंदीला गेले का वद्यवारीला कीर्तन करायचे. एक दिवस तुकोबाराय वद्यवारीला सकाळ सकाळच गेले. वा या सकाळ सकाळ तुकोबाराय गेले, दर्शन घेतलं. बस वा दर्शन घेतलं आणि माऊलीच्या समाधीचं दर्शन घेऊन आजान वृक्षाच्या बागेत आले तर तिथं काही पाखरं दाणे टिपीत होते. तुकोबारांना पाखरांनी पाहिलं, पाखरं उडून गेली. तुकोबारांना एवढं वाईट वाटलं. या भाई बसा. वा हे आमचे यासीन भाई आहेत. एक मिनिट उभा राहा, एक मिनिट उभा राहा. गुलाब भाई दोघे उभा राहा. हे समाजाने इस्लामी आहेत पण रोज भजन केल्याशिवाय झोपत नाही. बापले समोर बघा, समोर बघा. पलीकडे गुलाबभाईच्या पेटीवर हात पाहण्यासारखं आहे. यासीन भाई वय किती आहे? 93 वय. बघा धड लागलं. आणि भागात पुढे कीर्तन असं जुन्या काळात पाखवाची बाईच कशाची पाखवाची 93 वयाच्या गोष्टी गोष्टी. हरदे महाराजांच्या कीर्तनाला, कोणाच्या कीर्तनाला वाजवायला ते रामदास बाबा मनसुख, डेरे बाबा यांच्या कीर्तनाला वाजवायला येत पाखवायचे. फार सेवादारा टाळ्या वाजवत येते. चांगल्याला पुढं टाळलं पाहिजे. आमचेच लोक महाराज लोकांची नावं कमी घ्यावा, अशा वारकऱ्याच्या नाव यांना बी जरा समाजाकडून आणलं पाहिजे. कुठून आले ते? श्रीगोंद देऊन आले तर शेख मोहम्मद महाराजाच्या गावाला राहिले ते महाराज. दोघे बापले फार सेवा. बसा 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 बाई बसा 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 बसा. फार सेवा. आमच्याकडं हेच खास माणसं आहेत, भजन करणारी माणसं. हातही फार ऐकण्यासारखं तयार हात मार. पेटी ऐकण्यासारखी पेटी लई तयार. आमचं त्या भागात पुढे कीर्तन असो, दोघं बापले केलं. इथं बापले की एकत्र येतात का? पिंजरे येते पोटाचा हिसका दाखवतो. काय हिसका दाखवतो? नाही त्याची जिरवायची. पाणी अडवण, पाणी जिरवा. माणसाची जिरवा. पाण्याची गरज आहे. डॉक्टर पुढे निघाला जिरवायला. एखादी सभा तरी घेतली पाहिजे का नाही मला? तरच ते होईल. असो बघ, मला सांगण्याचा भावार्थ असा आहे. जगद्गुरु तुकोबारायला पाहून ती पाखरं उडाली. तुकोबारायला एवढं वाईट वाटलं. माझी शंका या पाखरांना का आली? काय अडचण आली की माझी शंका या पाखरांना आली? माझ्यापासून ओढले ते. तुकाराम महाराजांनी अनुष्ठान मांडलं. जोपर्यंत या पाखरांना माझ्याविषयी अगदी शंका निघून जात नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. अनुष्ठान मांडलं. अन्न नाही, पाणी नाही. दिवसभर तुकोबाराय जेवले नाही. पांडुरंगाला एवढं मनाला लागलं माझे तुकोबाराय जेवले नाही. तुकोबारायांचा अद्वैत भाव पाहून, रामकृष्ण हरी गुरुजी, अद्वैत भाव पाहून सायंकाळच्या वेळेला ती सगळी पाखरं तुकोबारायच्या अंगावर येऊन बसली. अवघी भूते साम्या आली, अवघी भूते साम्या आली, अवघी भूते साम्या आली.
परमात्मरांविषयी मला समदर्शन कधी होईल ही तुकोबाराची पांडुरंगापुढे अपेक्षा अवघे होते सामन्यात आली देखिली म्या काही होती देवा काही देखता होईल डोळे सकळा मोती मूर्ती सावळी जीवाना व भूमंडळी जळी स्थळी काष्टी पाशानी आयशी कृपा करील नारायण विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा माझी कोणी न धरू शंका माझी शंका या पाखराला का वाटली आयसे होता निर्द्वंद्व तुका म्हणे जे जे भेटे ते वाटे मी ऐसे एकदा मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक अटक होते लोकमान्य टिळक गीता रहस्य द्यायचे गीता रहस्य देत बसल्यानंतर त्यांच्या खांद्यावर पारवे कबूतर येऊन बसायचे चिमण्या येऊन बसायच्या आता जेलर अधिकारी लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात भेटायला येतो तो अधिकारी दारातून आत शिरला का ते कबूतर पारवे चिमण्या घराच्या तुरुंगाच्या सवाऱ्यातून खिडकीतून त्या दारातून पळायला प्रयत्न करायचा पळून जायचं ते फेल व्हायचं आपल्याला पाखरं उडून जाते तर ह्या माणसाच्या अंगावर बसते मग ते लोकमान्य टिळकाला का हो आम्ही आल्यावर पाखरं उडून जाते आणि तुमच्या अंगावर पाखरं बसतील काय कारण आता लोकमान्य टिळक ब्राह्मण होते त्यांनी दिलं ब्राह्मणी भाषेत उत्तर ते म्हणजे त्यांना माहिती आहे आम्ही त्यांना खाणार नाही म्हणा बसते म्हणजे आता उलट अर्थ काय तुम्ही त्यांना कच्चेच खातात म्हणून उडून जाता एक नगराध्यक्ष नगरसेवक नगरपालिकेची मीटिंग होती नगरपालिकेच्या मीटिंग मध्ये सगळे नगरसेवक बसले होते नगराध्यक्ष भाडकले अरे या नगरपालिकेतले 50% नगरसेवक मूर्ख आहेत म्हणले असं म्हणतो नगरसेवकांना कसं पटत मारा हे नगरसेवकाने वाक्य मागा घ्या माफी मागा मग नगराध्यक्ष म्हणले या नगरपालिकेतले 50% नगरसेवक मूर्ख नाही ते बोलले होते त्यांनी मागे घेतलं त्याचा उर्वरित शेष काय झाला 50% मूर्ख आहे ते शेष सिद्ध झाला आहेत असं सिद्ध झालं हे त्या पाखरांना माहिती आम्ही त्यांना खाणार नाही याचा शेष काय म्हणजे तुम्ही खाणार म्हणून उडून जातात ते असं तुकाराम महाराजाच्या खांद्यावर पाखरे बसले मग तुकाराम महाराजांनी रात्रभर माऊली पुढे कीर्तन केलं असे जगद्गुरु तुकोबारायांचं दिव्य चरित्र आणखी काही वेळा राहिल्यात पण आपण त्या तुकोबाराच्या कीर्तनात परत चक्र आलं तेही प्रकरण राहिले अजून आपलं ते वह्या बनवल्याचं प्रकरण राहिलं वैकुंठ गमन एक 2-3 प्रकरण आपण कीर्तनात सांगण्याचा प्रयत्न करू आजच्या चिंतन शिवाय एक पूर्ण विराम पुंडरी कवरदा पाणी वाजून मोठ्या प्रेमाने भजन करायचं Oh
सर्वांनी आरतीला उठून उभं राहायचं. जड